वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. कर्म अकर्म विकर्म हे सगळं चाललेलं आहे त्याचा तपशील. त्या 19व्या श्लोकात भगवंत म्हणतात, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधः. त्या महापुरुषाला ज्ञानी लोक पंडित म्हणतात असं वर्णन करतात ते. म्हणजे पंडितीचं श्रेष्ठ पदवीसारखं आहे ते. आणि ज्ञानी लोक म्हणतात म्हणजे आणखीन ज्ञानी लोकांनी दिलेली पदवी म्हणजे आणखीन ती श्रेष्ठ आहे. पण ते पंडित म्हणजे काय ह्याचा खुलासा महत्वाचा पहिल्या वेळीत आलेला आहे की जे सगळी शास्त्रसंमत कर्म करतात. पहिली गोष्ट म्हणजे विकर्म नाहीच, कर्म आणि अकर्म. कारण कर्म आणि अकर्म दोन्हीमध्ये कर्म आहेच, पण ते शास्त्रशुद्ध कर्म आहे. शास्त्राने सांगितलेलं म्हणजे चांगलं कर्म आहे. विकर्म आहे पापकर्म वगैरे काही नाही, सगळं सगळं चांगलंच कर्म आहे. पण जे ते कर्म करताना कामना रहित आणि संकल्परहित असतात आणि कुठली इच्छा नाही, म्हणजे काही अपेक्षा नाही तिथे मिळायला पाहिजे असं काही नाही. परोपकारार्थम सताम विभूत आहे, असं परोपकाराचे चांगली कामं करतात. कुठलीही अपेक्षा, फळाची अपेक्षा न ठेवता, अहंकार ममता न ठेवता, आणि संकल्प पण नाही की मला हे पाहिजे म्हणून मी करतोय, हा संकल्प आहे तो पण नसतो. आणि तसंच त्यांची कर्म ज्ञानरूप अग्नीने जळून गेली. ज्ञान म्हणजे काय तर कर्म अकर्म आणि विकर्म हे ज्ञान. कर्म आणि अकर्म महत्वाचं, विकर्म तर काय निषिद्ध कर्मच आहे, ते सोडून ते सगळ्यांना माहिती आहे. पण कर्म आणि अकर्म म्हणजे सगळ्या फला अपेक्षा अहंकार फलाशा ठेवून केलेलं कर्म, म्हणजे कुठल्या तरी संकल्पाने केलेलं कर्म. आणि अकर्म म्हणजे कर्म आहेच तिथे, हे लक्षात घे. हे तर महत्वाचं, म्हणजे हाच फरक येतो की कर्मात जसं कर्म आहे तसं अकर्मात पण कर्म आहेच, पण ते फलाशा अहंकार ममता सोडून केलेलं कर्म आहे. हे जे ज्ञान द्यायला झालंय कर्म आणि अकर्म आणि विकर्माचं, ते ज्ञान झालेलं आहे. आणि ज्याची सगळी कर्म कामना रहित आणि संकल्प रहित आहे, अशा महापुरुषाला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. आणि पंडित शब्दाचा हा अर्थ भगवंतांनी 5,500 वर्षापूर्वी स्पष्ट केलेला आहे, लक्षात घ्या. आता हे ज्ञानामुळे कर्म जळून जातात म्हणजे काय, तर कर्म फळं देत नाहीत. आणि फळ नसल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म नाही, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका आहे. म्हणजे अशा टोकाला पोचलेले सगळे हे पंडित लोक आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध कर्म समजा, ज्ञानाच्या अग्नीने जळून गेली. आता झाडाचं बी असतं बघा, ते भाजलं अग्नीमध्ये कुठले की मग ते काय फळ देत, त्याच्यावर झाड उगतच नाही कुठल्या परिस्थितीत. तसं हे कर्म आहे, भाजलंय ज्ञानरूपी अग्नीने, म्हणून मग ते फळ देणार नाही, अशी ती उपमा त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे जे पंडित लोक आहेत हे सगळी कर्म करतात लोक इतरांसारखीच, फक्त ती अपेक्षा रहित फलाशा रहित वगैरे असतात. त्यामुळे ती कर्म करत असतात. बघताना बघणाऱ्याला वाटते की तोही कर्म करतोय, हाय कर्म करतोय. पण सामान्य माणसाला फळाची अपेक्षा असते म्हणून तो जन्म मृत्यूमध्ये अडकून पडतो, म्हणून ते कर्म बंधनकारक होत असं म्हणतात. आणि पंडित लोकांचं कर्म बंधनकारक होत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अशा अपेक्षा फळाशा नसते. हा त्याचा अर्थ आहे. पुढचा श्लोक आहे 20वा आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. तर ते आता त्या पुरुषाचं आणखीन वर्णन केलंय त्यांनी. जो पुरुष मागे सांगितलं त्याचंच कंटिन्युएशन आहे की सगळ्या कर्मामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये आसक्ती ठेवत नाही, पूर्णपणे सोडलेले त्यांनी. मग तोच मुद्दा आला पुन्हा. आणि सांसारिक आश्रय सोडलाय. सांसारिक आश्रय म्हणजे संसारामध्ये मिळणाऱ्या सगळ्या अपेक्षा, आशा अपेक्षा, वासना, त्या सगळ्या त्याचा आश्रय सोडलाय. संसारामध्ये अडकलेला नाही तो. आणि संसारामध्ये अडकला म्हणजे सकाम कर्म झाली सगळी. सकाम कर्मात अडकलेला नाही आणि परमात्म्यामध्ये नित्य तृप्त असतो. कारण परमात्मा परिपूर्ण आहे, कारण त्याची जी तृप्तता आहे तिथे गेली ती नित्य असते.
बाकी जे आहेत इतर संसारिक गोष्टीची तृप्तता असेल तरी त्या क्षणभंगूर असते, अनित्य असते. म्हणजे नित्य तृप्त शब्द वापरलाय. परमात्मा स्वरूप परमात्म्याच्या जवळ गेल्यामुळे त्याला सगळी तृप्तता कायमच आहे, म्हणून तो नित्य तृप्त असतो. आणि म्हणून तो म्हणजे की पुन्हा की सगळे तो कर्म करत असतो, पण वास्तविक काही करत नाही. म्हणजे कर्मात अकर्म पाहणे पुन्हा आलं. ही सगळी कर्म करतोय पण प्रत्यक्ष काही करत नाही, कारण केलं तर फळ मिळतं म्हणून ते करत नाही. फळ मिळत नाही म्हणून की न केल्यासारखंच आहे. आणि म्हणून अकर्म म्हणजे कर्म करायचं पण न केल्यासारखं करायचं. असं त्या पंडिताचंच वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 21वा श्लोक आहे आता. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. भगवंत तेच खुलासा करतायत कर्म चांगल्या पद्धतीने करणाऱ्याचा. जो प्रगत अवस्थेला पुढे चाललाय परमात्मा स्वरूपाच्या जवळजवळ, तो कशा पद्धतीने कर्म करतो याचं वर्णन चाललेलं आहे. तर इथं ते म्हणतायत की ज्याने अंतःकरण आणि शरीर आणि इंद्रिय सगळे जिंकलंय. आता अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, या सगळे अंतरेंद्रिय ही जिंकलेली आहेत. आणि शरीर म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हे शरीर, या सगळ्याला त्यांनी जिंकलंय. म्हणजे याचं नियंत्रण याच्यावर चालतंय. त्याचं नियंत्रण शरीरावरती आहे. त्याचं नियंत्रण मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त सगळ्यावरती आहे. असा तो आहे. आणि त्यांनी सगळ्या भोग सामग्रींचा त्याग केलाय. भोग सामग्री म्हणजे काय? शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि इतर सगळे भौतिक गोष्टी, हे सगळे भोगाची साधन आहे. त्याचा पण त्याग केलाय. त्याग म्हणजे त्याच्यावर त्याचं नियंत्रण आलंय. ते मगाशी म्हटलं तसंच आहे. आणि मग त्याला आशा पण नाही कुठली, मला हे पाहिजे ते पाहिजे, वासना, आशा काही नाहीये. मग असा जर माणूस शरीराने काम करत असेल, कर्म करत असेल, दैनंदिन संसारात तो राहतोच आहे, त्या सांसारिक कामं त्याला करावी लागतात. शरीराने तो कामं करतोय, पण तरी सुद्धा पापी होत नाही. पापी होत नाही म्हणजे तो पुनर्जन्माच्या चक्रात अडकत नाही, अशा अर्थाने म्हटलं. हे तर काम कर्म केलं की फळ मिळतं, आणि फळ मिळालं की फोगण्याकरताच पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागतो. ह्याला कर्म फलाशयरहित राहतं, फलाशयितच राहतं, कारण त्याने कुठल्या प्रकारची आशा अपेक्षा ठेवली नाही. म्हणून त्याचाच पुढे आणखीन खुलासा आहे पुढच्या श्लोकात. 22वा आहे. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. आता ते आणखीन नवीन मुद्दा मांडलाय त्यांनी, की जो इच्छेशिवाय आपोआप मिळणारे पदार्थ आहेत, त्याची काही इच्छा नाही, पण आपोआप कर्म करताना आपोआप मिळाले काही गोष्टी, ज्या काय मिळतील त्या तो संतुष्ट असतो. म्हणजे असं बघा, पूजेकरता फुलं आणलीत बाहेर झाडाची तोडून, आता आणता करता ती हातात ठेवली आहेत, थोडासा वास येतोच नाही म्हटलं तरी, तर वास घेत नाही मुद्दाम, पण वास आलाच त्यातही तो संतुष्ट होतो. बस म्हणजे वास घ्यायची इच्छा होत नाही त्याला. तर वास आला, चांगला वाटला, आणखी घ्या, अशी इच्छा अजिबात होत नाही. आणि म्हणून म्हटलंय की इच्छेशिवाय आपोआप मिळणारे पदार्थ आहे, त्याची इच्छा नव्हती मिळायला पाहिजे, म्हणून आपोआप मिळालंय, ठीक आहे, जो काय मिळाला त्याच्यामध्ये तो संतुष्ट आहे, असं भगवंत म्हणतात. त्याला कुठलाही मत्सर वाटत नाही की मला ह्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं, मला काय मिळालं नाही, असं काय कुठल्याही प्रकारचा मत्सर नाहीये. म्हणजे मीच सुख दुःखाच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेलं आहे. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जो हे वर्णने पूर्वीच तेच पुन्हा इथं आलेलं आहे की सुख दुःख ह्याच्या द्वंद्व आहेत. सुख दुःख, लाभ अलाभ, होय नाही, पाहिजे नाही, आहे नाही, वगैरे सगळ्या द्वंद्वांच्या तो पलीकडे गेलेला आहे. आणि सिद्धी आणि असिद्धी याच्यामध्ये समभाव आहे, हा पण मुद्दा मागे येऊन गेला. एखादी गोष्ट सिद्ध झाली काय, न झाली काय, दोन्हीमध्ये तो न्यूट्रल असतं. काही त्याचं मिळाल्याचे फार आनंद नसतो, न मिळाल्याचे दुःख नसतं. म्हणून सिद्धी आणि असिद्धी दोन्हीमध्ये समत्व असतं. असा माणूस कर्म करत असतो, पण मागच्या वेळा सांगितलं कर्म करत असतो सगळे, पण त्यांनी बांधला जात नाही. कर्म बंधनात रूपांतरित होत नाही, कारण फळाची अपेक्षा नाही. कर्माचं बंधन केव्हा, ते फळ घेतलं म्हणजे बंधन होतं, त्यामुळे फळाची अपेक्षा नाही, त्यामुळे त्याला बंधन राहत नाही. ते
त्यामुळे ते कर्म करत असून सुद्धा तो कर्माच्या बंधनाच्या पलीकडे निघून जातो आणि मग अर्थातच परमात्मा स्वरूप जाण्याकरता त्याचा मार्ग जास्ती मोकळा होतो. ठीक आहे, आपण थांबूया. जय हरिओम.